मुलांचं भविष्य बिघडण्यास फक्त पालक आणि पालकच जबाबदार आहे. कसं ते पाहूया या व्हिडिओमध्ये. दैनंदिन जीवनामध्ये पालक अशा काही चुका करतात त्यामुळे पाहिजे तसे रिझल्ट त्यांना मुलांमध्ये भेटत नाही. बघा, सामान्य चुकामध्ये त्यापैकी सगळ्यात पहिली चूक अत्याधिक तणाव देणे. बघा, मुलं छोटे आहेत, ताण त्यांना जास्त देतात. पालकाचं एकच काम आहे की त्याला ताण देणं. तू असं का करत नाही, तू असं का वागत नाही. त्याला ऑलरेडी होमवर्कचं टेन्शन असतं, तर आपण तो ताण कुठेतरी कमी केला पाहिजे. कुठेतरी काही गोष्टी आपण त्याला घेऊन शिकवल्या पाहिजे. 2 इमेजेस तुम्ही पाहू शकता कोणतं बेटर पॅरेंटिंग आहे. त्यानंतर मुलांना निर्णय घेण्याची संधी न देणं. बरेचसे पालक काय करतात माहिती का, त्यांचा ड्रेस सुद्धा ते स्वतः निवडतात, त्यांचे पुस्तक सुद्धा तेच निवडतात, त्यांची शाळा सुद्धा तेच निवडतात, त्यांचा कलर्स वगैरे सगळं ते स्वतः निवडतात. यामध्ये मुलांना निर्णय घेण्याची क्षमताच विकसित होत नाही. तर मुलांना निर्णय घेऊ द्या, त्यांना त्यांचे खेळणे चूज करू द्या, तुम्ही त्यांचं कौतुक करा. त्यांनी चूज केलेला ड्रेस खूप चांगला आहे असं पण कधी कधीतरी म्हणा. त्यानंतर सकारात्मक प्रोत्साहन. थोडंसं चांगलं काम केलं तर 4 लोकांमध्ये तुम्ही सांगितलं पाहिजे की आमचा मुलगा हे काम करतो, आमचा मुलगा सकाळी उठतो, हे आनंदाने केलं पाहिजे. याउलट आपण 4 लोकांमध्ये काय करतो, मुलाच्या बदनाम्या करतो. त्या देखत तोंडावर आपण लोकांच्या समोर बोलतो की आमचा मुलगा सकाळी उठत नाही. अशाने तो जास्त आक्रमक बनतो आणि तो तुमचा दुश्मन होऊन बसतो. त्यामुळे कौतुक 4 लोकात केलं पाहिजे, प्रोत्साहन चांगलं दिलं पाहिजे. छोटंसं काम जरी केलं तरी 4 लोकांमध्ये सांगितलं पाहिजे. ही चूक सर्वसामान्य पालक करतात. तर त्यानंतर पहा, जबाबदारी न घेऊ देणं. बरेचसे पॅरेंट जबाबदारी घेऊ देत नाही. बघा, छोटे छोटे कामं स्वतः मुलांनी केले पाहिजे. त्याचं शर्टचं बटन जर तुटलं त्यांनी स्वतः लावलं पाहिजे. बघा, तो डायरेक्ट तर लावणार नाही, पण आपण त्याला म्हटलं पाहिजे, चल बरं आपण तुझ्या शर्टला बटन लावू, बघ कसं लावायचं, चल तुझा ड्रेस आपण धुवू. छोट्या छोट्या कामामध्ये मुलांना आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे. चल आपण झाडून काढू, चल आपण रूम आवरू, चल तुझं काम आपण करू. असं जर बोललं तर मुलांमध्ये नक्कीच फरक पाहायला भेटतो. त्यानंतर मुलांची तुलना दुसऱ्यासोबत करणं. बघा, बऱ्याच वेळा ही गोष्ट कॉमन आहे, दुसऱ्यांसोबत तुलना करणं. तो बघ त्याच्या मम्मी पप्पाचं किती आहे, तो बघ त्याचा पहिला नंबर आलाय. ह्यामुळे मुलं मेंटली डिस्ट्रेस होतात आणि ते तुमचे दुश्मन होऊन बसतात. ही गोष्ट लक्षात घ्या. या उलट तुम्ही तुमची तुलना त्यांच्या पालकांसोबत करा की त्यांचे पालक कसे वागतायत, त्यांचे पालक कसे बोलतायत. तुमच्या मुलांमध्ये आपोआप रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यांचा मुलगा जर चांगला असेल तर एक्झॅक्टली त्यांचे पॅरेंट्स सुद्धा चांगले आहेत, यातून हे सिद्ध होतं. त्यानंतर योग्य मार्गदर्शन न करणं. परीक्षेचा ताण, पेपरचा ताण, मार्काचा ताण हेच पॅरेंट्स फक्त देताना दिसतात. कधी त्यांना जवळ घेऊन बसत नाहीत, कधी परीक्षेचं नियोजन करत नाहीत, कधी कधी एखादा प्रश्न कसा येईल या विषयावर पण बोलत नाही. त्यांचा अभ्यासक्रम पण त्यांना माहित नसतो की मुलांचा अभ्यासक्रम काय आहे. कधीतरी मुलांना आपण जवळ घेऊन बसलं पाहिजे आणि त्यांच्या अभ्यासावर आपण चर्चा केली पाहिजे आणि थोडंसं मार्गदर्शन नक्कीच केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं काही सामान्य चुका मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्या पॅरेंट्ससाठीच्या. ह्या चुका जर कमी केल्या तर नक्कीच तुमचा मुलगा एक खूप सक्सेसफुल व्यक्ती बनणार आहे आणि तुमच्या विषयाचा आदर पण वाढणार आहे त्यांच्या मनामध्ये. माहिती कशी वाटली नक्की सांगा. तुम्हाला जर एखादा उपाय सुचवायचा असेल तर कॉमेंट सेक्शन रिकामा आहे, त्यामध्ये कॉमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.